नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। रक्तरंजित खेळ, गँगवॉर नंतर रुग्णालयात घुसून खून, तिघांचा मृत्यू, शहरात दहशत। नांदेड शहराला हादरवून सोडणारी थरारक गँगवॉरची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली। जुन्या वेमणस्यातून साईलाला गँग आणि अनिल पंजाबी गँग यांच्या तलवार व खंजरांनी अक्षरशः रणांगण पेटलं। या भीषण संघर्षात तिघांचा निर्दयी खून झाला असून संपूर्ण शहरात भीतीचं सावट पसरलंय। या रक्तरंजित घटनेत आराजित सिंह चव्हाण, सय्यद अवेज आणि मोहम्मद अरबाज यांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे आराजित सिंह चव्हाण हा शिवसेना ठाकरे गटकडून महापालिका निवडणूक लढवलेला होता। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गँगमध्ये तणाव शिगेला पोहोचला होता। शुक्रवारी रात्री आराजित सिंह चव्हाण हा धुरंधर 2 चित्रपट पाहण्यासाठी इस्कीवर टॉकीज इथं गेला होता। चित्रपट पाहून परतत असताना अरबाज मोहम्मद व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर पाळत ठेवून अचानक हल्ला चढवला। यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले आणि तलवार आणि खंजरांनी जोरदार हाणामारी सुरू झाली। या रक्तरंजित झटापटीत आराजित सिंह चव्हाण आणि मोहम्मद अरबाज यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीनं विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र सुडाच्या आगीनं पेटलेल्या या प्रकरणानं आणखी गंभीर भयंकर वळण घेतलं। भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आराजित सिंहच्या लहान भावानं रुग्णालयातच घुसून जखमी सय्यद अवेजच्या डोक्यात खंजर खुपसत त्याचा खून केला। या तिहेरी हत्याकांडामुळे नांदेड शहरात एकच दहशत पसरली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी दोन्ही गँगमधील 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे। दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आराजित सिंह चव्हाण यांच्यावर 9 गुन्हे तर मोहम्मद अरबाज यांच्यावर 5 ते 6 गुन्हे दाखल होते। एक जे 2 रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की एक अनिल पंजाबी, साईलाला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे, तो असा 2 रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली इस्क्वायर मॉल जवळ आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साईलाला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो। तो एकंदरीत असा दिसतो की 2 ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या, जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA जेलमध्ये आहे। साईलाला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDA बाहेर आला होता। त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होतात, पास्ट गुन्हे। त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDA ची कारवाई झाली होती, 2025 बाहेर आला होता। तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा। आणि ह्या दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये इस्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साईलाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली। हॉस्पिटल असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे। हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला। हा असं आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता। त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला
तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान आहे ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक, हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूव्ही बघून ते बाहेर आला होता. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.